हाय गाईज, आज बनवतो आपण चिंचेचं सार. तो कसं बनवतात ते बघूया. त्यासाठी काय काय घेतले ते पण बघूया. हे आपण चिंच घेतले. चिंच अजून झाली नाही, खारुताईने पाडल्या छोट्या छोट्या. म्हणजे खूप आंबट आहेत आणि ह्याला मांस पण खूप असतं, म्हणजे जास्त नाही घ्यायचे. छोट्या छोट्या आहेत पण खूप आंबट आहेत ह्या. हे आपण सोलून घेऊया. ते दाखव. इथे घेतलेलं आपण खोबरं, ओलं खोबरं घेतलं ना. हो हो, ओलं खोबरं, कोथिंबीर. हे खिसून झाल्यावर सफेद राहतं ना पाटचं, ते आहे. खोबरंच आहे म्हणजे त्यात तुकडे बिकडे थोडे. कोथिंबीर, लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत 10-12 आहेत त्या. आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत 5 मिरच्या घेतल्यात. असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. इथे आपण चिंच सोलून घेतोय. पाणी टाकते. ह्याच्यात आपण पाणी टाकतोय आणि आपण हिला शिजवून घेणार आहोत ना. हो, इथे आपण आता चिंचेला शिजवून घेणार आहोत. खोबरं घेते. आता इथे आपण वाटण बनवून घेतोय ना. हो हो, त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात. मग कोथिंबीर घेऊया, मग लसूणच्या पाकळ्या आणि मग मिरच्या घेऊया तोडून. आता आपण ह्यात टाकूया थोडंसं हिंग, थोडंसं जिरं, थोडीशी हळद. ते मिक्सर लावून घेऊया. ह्याच्यात आपण वाटण बनवून घेऊया आता. आणि इथे आपण चिंच उकळत ठेवलेली बघ. कळते त्यात वाटण झालं. इथे वाटण झालेलं आहे. असं एकदम बारीक केलंय. एक जीव झाली पाहिजे आपला चिंचेचा सार. जरा पण बघ किती बारीक बारीक एकदम वाटण झालेलं आहे इथे. आणि इथे आपली चिंच पण शिजून झालेली आहे. तिला आपण थंड करून घेतली आहे ना. नाही आहे ती, पण गरम आहे. करते थंड दाखवते. एकदम थंड नाही झाले वाटण होईपर्यंत. तर ह्याचं खोळ करून घेऊया आपण. चिंच एवढीशीच दिसते पण ती खूप आंबट आहे. इथे चिंचेचा खोळ करून घेतलेला आहे. आता हेच खोळणी आपण हे मिक्सरचं भांड्याचं काढूया खोबरं. आपण एक साईडला आता कढई ठेवली तापायला. इथे आपण चिंचेचं खोळ वाटण एकत्र केलेलं आहे ना. हो हो, खोबरं भरपूर असतं ना. आता तेल टाकून घेतोय. खोबरं भरपूर असल्यामुळे तेल नाही जास्त लागत. आता आपण त्यात टाकतोय मोहरी. गॅस कमी करते.
आता आपण टाकते थोडंसं जिरं. मग त्यात टाकूया कढीपत्ता. हे वाटण टाकलं. लगेच इथे आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. कढी फोडणीचाच वास मस्त सुटलाय. फोडणीचा वास कसा येते मस्त. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया. त्यात आपण थोडंसं पाणी टाकलं ना. हो हो, पाणी आपल्याला किती पाहिजे ती बनवायची. आपल्या चिंचेच्या अंदाजाप्रमाणे बनवायचे. आता आपण बघूया थोडंसं चाकतो किती पातळ आहे, म्हणजे आंबट आहे ते. जाईल, आंबट आहे, थोडं पाणी जाऊ शकतो अजून. बस एवढं. आता मीठ घालूया ह्याच्यात. थोडा गॅस वाढवते. चवीनुसार ना. आणि थोडा गोड, आंबट गोड होईल ती. हे उकळवायची नाही, पण असं म्हणजे मोठी वाफ येईपर्यंत तिला गरम करायची, उकळवून द्यायची नाही. मिडियम गॅस आहे. थोडीशी यातली काढते, थोडं पिऊन बघायचं. मीठ गोड असं किती झाले का व्यवस्थित. बरोबर झाली. काहीच टाकायला नको. तर गॅस कमी करते, उकळलं नाही तर. व्यवस्थित आहे, पातळ नाही आहे, जाड नाही. प्यायला पण छान लागते. भातावर पण अशी मस्त गरम गरम भात नाही सार. झटपट झाला आपला.
अशी वरती वाफ आली पाहिजे. झालं झालं. इथे आपली आता कसे वरती वाफा निघतात मोठ्या मोठ्या, असं झालं पाहिजे, पण उकळले नाही पाहिजे. चिंचेचं सार. इथे आपला चिंचेचा सार रेडी झालेला आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तशी तुम्ही पण एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.